हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय पनीर बिर्याणी। पनीर बिर्याणी ती पण कुकरमध्ये बनवतो आहे। अगदी झटपट होते आणि खायलाही तितकी टेस्टी लागते। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घेणार आहोत, कारण आपण नंतर बिर्याणीमध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत। थोडंसं लाल तिखट, अगदी थोडीशी हळद आणि लिंबूचा रस घालून घेणार आहोत। इथे जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही वापरलं तरी चालेल। अगदी थोडंसं तेल घालून घेऊयात आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून ह्याच्यामध्ये आपण कापून घेतलेलं पनीर घालूयात। हे 200 ग्राम पनीर आहे। मॅरिनेट करून तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा पाऊण तास मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल, नसेल तर डायरेक्टली फोडणीला घातलं तरी चालेल। आता माझ्याकडे थोडा वेळ आहे, 15-20 मिनिटं, तर मॅरिनेट करून ठेवलं आहे। इथे मी कुकर घेतला आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलं आहे आणि एक मोठा कांदा लांब चिरून घातलेला आहे। आता आपण छान तो तेलामध्ये तळून घेऊयात। छान ब्राऊन कलर आपण कांदा तळून घेतला आहे, तो काढून घेऊयात आणि त्याच तेलामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत। तेजपत्ता, जिरं, बाकीचे खडे मसाले जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घालायचे आहेत आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घातलेला आहे। आलं लसूणची पेस्ट घालून घेऊयात। कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपण छान भाजून घेऊयात। कांदा छान परतला आहे, त्यामध्ये मी 2 टोमॅटो घेतले आहेत। इथे जर तुमच्याकडे दही असेल तर टोमॅटोचं प्रमाण कमी करायचं आहे। इथे मी दही वापरणार नाहीये, त्यामुळे मी 2 मोठे टोमॅटो घातले आहेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, आपण पनीरमध्ये सुद्धा घातलं होतं। थोडीशी हळद, धनेजिरा पावडर आणि लाल तिखट। तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये बिर्याणी मसाला, हा शाही बिर्याणी मसाला आहे, इथे मी 2 चमचे घालते आहे। सर्व मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि मिक्स करून मसाले शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेऊयात। मसाले शिजत आहेत तोपर्यंत आपण पनीर तव्यावरती थोडंसं परतून घेऊयात, त्याने छान पनीरला टेस्ट येते। थोडंसं तेल घेतलं आहे, त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं पनीर घालून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवरती आपण परतवून घ्यायचे आहेत। लहान मुलांना पनीर आवडतं आणि भात आवडत नाही। जर पनीर आणि भात मिळून असं बिर्याणी किंवा पुलाव बनवला तर मुलांना खूप आवडतं, मुलं आवडीने खातात। सर्व बाजूंनी छान पनीर परतून घेतलेलं आहे, ते आपण आता काढून घेऊयात आणि आपला मसाला झाला आहे का ते पाहून घेऊयात। छान तेल सुटलेलं आहे, आपला मसाला झालेला आहे। त्यामध्ये आपण आता बाकीचं साहित्य घालून घेऊयात। इथे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घातल्यात तरी चालेल। मी इथे फक्त गाजर आणि पनीर घालणार आहे। इथे मी एक गाजर बारीक चिरून घेतला आहे, ते घालून घेते आणि जे आपण पनीर परतवून घेतलं होतं ते घालून घेऊयात। मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून लो फ्लेमवरती एक 5 मिनिटं आपण पनीर मसाल्यामध्ये शिजू देऊयात, त्याने छान पनीरला सुद्धा चांगली टेस्ट येते। इथे मी एक मोठी वाटी तांदूळ 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतला आहे आणि पाण्यामध्ये अर्धा तासापूर्वी भिजत घातला होता। छान तांदूळ फुललेला आहे। आता आपण हे पाणी काढून घेऊयात आणि कुकरमध्ये घालून घेऊयात। इथे 5 मिनिटं झालेली आहेत।
हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालायचा आहे. त्यामध्ये जो आपण कांदा तळून घेतला होता तो घालून घेऊयात. काजूचे गर घातले आहेत 7 ते 8. पुदिन्याची पानं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात. कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीने छान टेस्ट येते. आणि 2 चमचे तूप घालायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे. आणि अजून अगदी थोडंसं पाणी वरतून म्हणजे अगदीच 3 ते 4 चमचे पाणी वरून घातलेलं आहे, कारण आपण बाकीचं साहित्य सुद्धा घातलेलं आहे. आता ह्या स्टेजला तुम्ही मिठाचं प्रमाण टेस्ट करू शकता. जर तुम्हाला कमी वाटलं तर ॲड करू शकता, कारण तांदूळ शिजल्यानंतर कधी केव्हा मीठ कमी लागतं. मला अगदी थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ह्याला आपण झाकण लावून 1 सीटी होईपर्यंत आपण बिर्याणी शिजू देणार आहोत. त्याने छान बिर्याणी मोकळी होते. 1 सीटी झालेली आहे. आपली बिर्याणी बनून रेडी झालेली आहे, पाहू शकता मस्त. आणि सीटी झाल्यानंतर आपण सर्व वाफ काढणार आहोत. मस्त अशी पनीर बिर्याणी बनून तयार झालेली आहे. ती आपण सर्व करून घेऊयात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.